हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी मार्केटप्रमाणे परफेक्ट ढोकळा। ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। या ठिकाणी मिक्सिंग बाउलमध्ये मी घेत आहे 2 चमचे तेल। यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर ढोकळा हा लालसर होतो, त्यामुळे अगदी कमी चिमूटभर हळद वापरायची। या ठिकाणी घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ। त्यामध्ये घालूया 1 चमचा साखर आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। या ठिकाणी ढोकळा बनवताना सायट्रिक ॲसिड किंवा दही आपण वापरणार नाहीत, त्यामुळे ढोकळ्याला छान आंबट चव येण्यासाठी या ठिकाणी अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे। या ठिकाणी जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही चमचाभर सायट्रिक ॲसिड वापरू शकता किंवा मग अर्धी वाटी दही सुद्धा वापरू शकता। सुरुवातीला तेल, साखर, मीठ, हळद, लिंबू हे व्यवस्थित विरघळून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी। या ठिकाणी मी छोट्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर गरज पडली तर मी पाण्याचा वापर करणार आहे। पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आता आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे। या ठिकाणी मोठ्या वाटीने वाटीभर मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अजिबात पिठाच्या गाठी ठेवायच्या नाहीत। ढोकळ्याच्या पिठातील गाठी फोडताना पीठ हे व्यवस्थित मिक्स करताना आपल्याला ते चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्याने एकाच दिशेने फिरवायचं आहे, म्हणजे पीठ हे हलकं होतं आणि आपला ढोकळा आहे तो स्पॉन्जी होतो। या ठिकाणी आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। ढोकळ्यासाठी तयार केलेलं पीठ आहे ते 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। ढोकळा आहे तो मी पातेल्यामध्ये वाफवून घेणार आहे, पातेल्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी मोठ्या साईजचं पातेलं गॅसवर ठेवलं आहे। त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे स्टँड ठेवलेला आहे। तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये किंवा मग कुकरमध्ये सुद्धा ढोकळा वाफवू शकता। या ठिकाणी पातेल्यातलं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण ढोकळ्याचं बॅटर आहे ते पॅनमध्ये ओतून घेऊया। त्याआधी पॅनला व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीच्या पॅनमध्ये ढोकळा बनवू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवू शकता किंवा एखाद्या खोलगट पातेल्यामध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकता। या ठिकाणी 10 ते 15 मिनिटांमध्येच आपलं पीठ आहे ते थोडंसं फुगलेलं दिसत आहे, छान हलकं झालेलं आहे पीठ। अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झाले की ढोकळा सुद्धा अतिशय छान होतो। यामध्ये आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे 1 चमचा फ्रूट सॉल्ट किंवा इनो। तुमच्याकडे इनो किंवा फ्रूट सॉल्ट नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा अर्धा चमचा या ठिकाणी वापरू शकता। खाण्याचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे तो ॲक्टिवेट होतो आणि त्यानंतरच्या प्रोसेस मात्र आपल्याला खूप फास्ट करायच्या आहेत। हे फ्रूट सॉल्ट आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये अगदी अर्ध्या मिनिटामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला तेल लावलेल्या पॅनमध्ये ते पीठ ओतून घ्यायचं आहे। आपण जर या ठिकाणी खूप वेळ लावला तर मग आपला ढोकळा आहे तो फुगत नाही आणि थोडंसं टॅप करून आपल्याला या गरम केलेल्या पातेल्यामध्ये हा ढोकळा ठेवायचा आहे। त्यावरती आपल्याला पॅक बसणारं ताट किंवा काचेची लीड ठेवायची आहे। या ठिकाणी ही लीड आहे ती व्यवस्थित पातेल्यावर पॅक बसते, त्यामुळे मी ठेवलेली आहे। त्याऐवजी तुम्ही ताटसुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला 20 ते 25 मिनिटं ढोकळा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे। या ठिकाणी 20 मिनिटानंतर पाहू शकता आपला ढोकळा अगदी व्यवस्थित वाफलेला आहे, फुगलेला आहे आणि अगदी जाळीदार दिसत आहे। कलरसुद्धा सुरेख आलेला आहे। ढोकळा आणखीन थंडही झालेला नाही तरीसुद्धा साईडनी सगळ्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आहेत। ढोकळा थंड होते तोपर्यंत ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणीचं पाणी आपण बनवून घेऊया। या ठिकाणी मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने सेंटरला चिरून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये चमचाभर तेल घेऊया। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। त्यानंतर घालूया मिरच्या। मिरच्यासुद्धा मिनिटभर तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ढोकळ्यासोबत खाताना त्या टेस्टी लागतात, खूप तिखट लागत नाहीत। यामध्ये घालूया चमचाभर पांढरे तीळ। पांढरे तीळ घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते। यामध्ये घालूया 1 चमचा साखर। त्यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ। सगळे जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता घालायचं आहे पाणी। या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। हे जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित मिनिटभर उकळून घ्यायचं आहे।
आणि त्यामध्ये आता घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस। यामुळे आपल्या जे फोडणीचं पाणी आहे त्याला आंबट, गोड, खारट छान चव येते आणि ढोकळासुद्धा आपला चविष्ट लागतो। आणि अशा पद्धतीने आपलं ढोकळ्याचं पाणी आहे ते तयार झालेलं आहे। ढोकळा आहे तो पूर्णतः थंड झालेला आहे। कडासुद्धा बऱ्यापैकी मोकळ्या झालेल्या आहेत। आपण चाकूने एकदा कडा व्यवस्थित मोकळ्या झाल्यात का ते पाहूया, म्हणजे आपल्याला ढोकळा आहे तो ताटामध्ये काढता येईल। ढोकळा आपण ताटामध्ये काढूया। पॅन असा उलटा करून आपल्याला ढोकळा काढायचा आहे। अतिशय जाळीदार ढोकळा झालेला आहे। पॅनला सुद्धा कुठे चिटकला नाही। कलर सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे ढोकळ्याला। ढोकळा हा दोन्ही साइडने मी तुम्हाला दाखवते, अतिशय जाळीदार झालेला आहे आणि वजनाने हलका झालेला आहे। चाकूने आपण छोट्या छोट्या पीसमध्ये ढोकळा कट करून घेऊया। या ठिकाणी पाहू शकता किती जाळीदार झालेला आहे ढोकळा आणि सगळ्या साइडने जाळीदार झालेला आहे। आणि अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।